हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांनी यायला हवं होतं, मात्र बारामतीतून फोन येतात विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला। मंत्री भुजबळांचा गंभीर आरोप। फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? अजेंडा असल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल। छगन भुजबळांचे आरोप निराधार, शरद पवारांना घेऊन या असं भुजबळ कोणत्या अधिकाऱ्यांना सांगू शकतात? सत्ताधारी वेळ मारून नेत आहेत, विजय वडेट्टीवारांचा पलटवार। बारामती विधानसभेतून अजित पवारांऐवजी जय पवार लढणार असल्याच्या चर्चा। लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही, दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। चांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांना 1,500 मिळणार। विधानसभेत माहितीला निवडून दिलं तर योजना पुढे सुरू राहतील, बारामतीत अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांवर केलेले आरोप खोटे असतील तर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागावी, सुप्रिया सुळेंचा हल्ला। संभाजीराजेंची जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाशी चर्चा। उद्यापासून विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जाणार, राज्य सरकारचा निर्णय। विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी आणि संभाजीराजेंशी बोलणं झालं। कायदेशीर बाजू तपासून कारवाई करू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। सकाळच्या सर्व्हेनुसार राज्यात मवियाला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार। काँग्रेसला 67, ठाकरे गटाला 31, शिंदे गटाला 27, अजित पवार गटाला 18, पवार गटाला 41 जागा मिळण्याचा अंदाज। काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी याच आठवड्यात कारवाई होणार, हायकमांडची चर्चा करून निर्णय घेतला जाणार, सूत्रांची माहिती। गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा, त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया। खोसकरांनी विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। मराठ्यांना आरक्षण भेटू नये म्हणून फडणवीस दबाव आणत असतील, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। सोयऱ्याच्या अधिसूचनेवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप, सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांनी पळ काढला, दुटप्पी भूमिका दिसली, मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातील संघर्ष विसरतोय, भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण आहे का? पणजीतील भाजपच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले। 19 तारखेला मागण्या पूर्ण झाल्यास निवडणुकीतून माघार घेणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर बच्चू कडू महायुतीतच राहतील, त्यांचा शिंदेंवर विश्वास, शंभूराज देसाईंचा दावा। अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात, शिखर बँक घोटाळा क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल, अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। पूजा खेडकरची ऑडी कार पोलिसांच्या ताब्यात, कारसह पूजा खेडकरला हजर राहण्याचे होते आदेश, मात्र हजर न राहिल्यानं पुणे पोलिसांची कारवाई। बहुप्रतीक्षित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल सुरू, एकाच वेळी 1500 प्रवाशांना बसण्याची सोय। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ, कल्याण मुरबाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद। चिपळूणच्या परशुराम घाटात पावसाला सुरुवात, घाट माथ्यावरून धबधबे वाहत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद। रत्नागिरीतील चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, चिपळूण मच्छी मार्केट परिसरात शिरलं वाशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ, मार्केट परिसरात नदीचं पाणी, पावसाचा जोर वाढल्यास खेडमध्ये पुराचा धोका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।